आजकाल एक पॅटर्न खूप कॉमन दिसतो. लोक म्हणतात मी चांगलं खातो, डाएट पण ठीक आहे, पण ब्लड रिपोर्टमध्ये व्हिटॅमिन डी आणि B12 दोन्ही कमी येतात. इंडियामध्ये स्टडी सांगतात की 70 ते 90% लोक व्हिटॅमिन डी डिफिशियंट आहेत आणि B12 डिफिशियन्सी तर स्पेशली व्हेजिटेरियन लोकांमध्ये खूप जास्त आहे. म्हणजे ही छोटी प्रॉब्लेम नाही, ही एक सायलेंट डिफिशियन्सी आहे जी हळूहळू शरीराला कमजोर करते. सुरुवातीला सिम्पटम्स खूप क्लिअर नसतात. व्हिटॅमिन डी कमी असेल तर हळूहळू बॅक पेन, जॉईंट पेन, मसल विकनेस, फ्रिक्वेंट कोल्ड, स्लीप डिस्टर्ब होणं आणि लो मूड दिसायला लागतो. व्हिटॅमिन B12 कमी असेल तर टिंगलिंग सेन्सेशन, हातपाय झिंजण्या, विकनेस, मेमरी लॉस, इरिटेबिलिटी, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं हे सगळं जाणवतं. पण लोक हे स्ट्रेस, वर्कलोड किंवा एज समजून इग्नोर करतात आणि ट्रीटमेंट उशिरा सुरू होते. आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट हे नॅचरली कसं सुधारायचं. सर्वात आधी व्हिटॅमिन डी बद्दल सविस्तर समजून घेऊया. व्हिटॅमिन डी हे फक्त व्हिटॅमिन नाही तर ते हार्मोनसारखं काम करतं. ते कॅल्शियम ॲब्सॉर्ब करायला मदत करतात, बोन्स स्ट्रॉंग ठेवतो आणि मसल्स इम्प्रूव्ह करतो, इम्युनिटी वाढवतो आणि मूड रेग्युलेट करतो. आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं तर तो अस्थिधातू म्हणजेच बोन्स आणि स्टॅबिलिटीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी सर्वात पॉवरफुल सोर्स आहे सूर्यप्रकाश. दररोज 10 ते 20 मिनिटं सकाळच्या उन्हात बसणं किंवा चालणं खूप आवश्यक आहे. बेस्ट टाईम साधारण 7:30 ते 10:30 दरम्यान असतो. एक महत्त्वाची गोष्ट, सनलाईट डायरेक्ट स्किनवरती पडायला हवी. विंडोमधून येणारं सनलाईट काही काम करत नाही आणि या शॉर्ट एक्सपोजरसाठी सनस्क्रीन लावण्याची गरज नसते. जर तुम्ही सनलाईटमध्ये शांत बसलात, डीप ब्रिदिंग केलं किंवा बेअर फूट चाललात तर ॲब्सॉर्प्शन अजून चांगलं होतं. फूड सोर्सेसबद्दल बोलायचं तर घरचं तूप, दूध, दही, सिसमे सीड्स, आल्मंड्स हे व्हिटॅमिन डीच्या युटिलायझेशनला सपोर्ट करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फूड व्हिटॅमिन डी देत नाही, तो फक्त सपोर्ट करतो. व्हिटॅमिन डी ॲक्टिवेट करण्याचं काम सनलाईट करते. आता व्हिटॅमिन B12 बद्दल बोलतो. व्हिटॅमिन B12 तुमच्या नर्व्स, ब्रेन फंक्शन आणि RBC फॉर्मेशनसाठी खूप महत्त्वाचे आहे. आयुर्वेदामध्ये तो मज्जाधातू म्हणजेच नर्वस सिस्टीमला सपोर्ट करतो. पण इथे एक मोठा मिसकन्सेप्ट आहे की लोकांना वाटतं की B12 कमी आहे म्हणजे फूड कमी आहे. पण रिॲलिटी काय आहे? B12 ॲब्सॉर्प्शन जास्त इम्पॉर्टंट आहे इनटेकपेक्षा. म्हणजे तुम्ही B12 असलेलं खाल्लं तरी जर डायजेशन वीक असेल तर ते बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही. म्हणून B12 वाढवण्यासाठी पहिलं काम आहे गट हेल्थ सुधारणं. नॅचरल सोर्सेसबद्दल बोलायचं तर फ्रेश होममेड कर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. दररोज मिड मॉर्निंग किंवा लंचसोबत एक बाउल दही घेतलं तर गट बॅक्टेरिया इम्प्रूव्ह होतात आणि ॲब्सॉर्प्शन सुधारतं. बटर मिल्क म्हणजे छास अजून इफेक्टिव्ह आहे. तुम्ही क्युमिन पावडर, रॉक सॉल्ट, जिंजर घालून डायजेस्टिव्ह बटर मिल्क बनवू शकता. हे लंचसोबत घेतल्याने डायजेशन खूप स्ट्रॉंग होतं. पनीरसुद्धा मॉडरेट प्रमाणात युजफुल आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा लंचमध्ये घेऊ शकता. फर्मेंटेड फूड्स खूप इम्पॉर्टंट आहेत, जसं की इडली, डोसा, कांजी, फर्मेंटेड राईस वॉटर हे गट मायक्रोबियम सुधारतात आणि B12चं ॲब्सॉर्प्शन इनडायरेक्टली वाढवतात. काही स्पायसेस आणि सीड्स जसं की रोस्टेड जिरा, सिसमे सीड्स हे डायजेशन सुधारतात, ज्यामुळे न्यूट्रिएंट्स बेटर ॲब्सॉर्ब होतात. एक सिंपल पण पॉवरफुल हॅबिट, जेवणानंतर 5 ते 10 मिनिटं वज्रासनामध्ये बसणं. यामुळे डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन दोन्ही इम्प्रूव्ह होतात. आता लाईफस्टाईलबद्दल बोलूया. एक्सेस टी, कॉफी, अल्कोहोल, स्मोकिंग हे B12 ॲब्सॉर्प्शन कमी करतात. लेट नाईट इटिंग, पुअर स्लीप, स्ट्रेस हे डायजेशन खराब करतात आणि न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये प्रॉपरली पोहोचत नाही. एक अजून कॉमन मिस्टेक, लोक हाय डोस सप्लिमेंट स्वतःहून लॉंग टर्म घेतात. हे अवॉइड करा. सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नका. जर डेफिशियन्सी खूप सिव्हिअर असेल तर सप्लिमेंट्स किंवा इंजेक्शन्स लागतात, पण ते सुपरवाइज असायला हवेत. शेवटी एक सिंपल पण पॉवरफुल गोष्ट लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डी आणि B12ची डिफिशियन्सी ही फक्त कमी खाल्लं यामुळे होत नाही. ती लाईफस्टाईल, सनलाईट एक्सपोजर, डायजेशन आणि स्ट्रेस यांचा कंबाईंड रिझल्ट आहे. जर तुम्ही सनलाईट, प्रॉपर डाएट, गट हेल्थ आणि रुटीन सुधारलं तर नॅचरली लेवल्स इम्प्रूव्ह होऊ शकतात. जर तुम्हाला फटीग, वीकनेस, मूड इश्यूज, बॉडी पेन किंवा नमनेस जाणवत असेल तर ते इग्नोर करू नका. टेस्टिंग करून घ्या आणि प्रॉपर गायडन्स घ्या. तुम्ही तुमच्या नियरेस्ट माधोबा क्लिनिकला किंवा हॉस्पिटलला भेट देऊ शकता, जिथे आयुर्वेदिक ॲप्रोचसोबत लाईफस्टाईल करेक्शन आणि रूट कॉजवरती काम केलं जातं. शेवटी बॉडीला फक्त न्यूट्रिएंट्स देणं पुरेसं नाही, त्यांना ॲब्सॉर्ब आणि यूज करण्यासाठी लाईफस्टाईल सुधारणं पण तेवढं गरजेचं आहे. जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जास्त फटीग किंवा विकनेस जाणवतो का, आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.